गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवारी 3 जुलै रोजी हजारो भाविकांनी श्री दत्तशिखर व देवदेवेश्वर मंदिरात जाऊन भगवान दत्तप्रभूचे दर्शन, परमपूज्य मधुसूदन भारती महाराज आणि मधुकर बाबा शास्त्री कविष्कर यांचे आशीर्वाद घेतले। गुरुपौर्णिमेला दत्तशिखर संस्थानचे परमपूज्य मधुसूदन भारती महाराज यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता व्यासपूजन आणि श्री दत्तप्रभूची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। त्यानंतर महंत महाराजांनी दत्तशिखर मंदिराभोवती असलेले महंतांच्या समाध्यांचे दर्शन घेतले। लागलीच मंदिराच्या सभागृहातील पारंगत गादीवर विराजमान होऊन त्यांनी शिष्यमंडळी व भाविक भक्तांना आशीर्वाद दिले। गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध भागातून तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातून आलेल्या आनंदमार्गी भक्तांसह दत्तभक्तांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती। यावेळी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व परमपूज्य मधुसूदन भारती महाराज की जय अशा घोषणा सुरू असल्याने भक्तिमय वातावरण पसरले होते। धार्मिक विधीचे पौरोहित्य परमपूज्य दिलीप भारती महाराज, वासुदेव भारती महाराज व रवी जोशी, ऋषिकेश जोशी यांनी केले। महानुभाव पंथांचे महास्थान असलेले देवदेवेश्वर मंदिराचे महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कविष्कर यांनी सायंकाळी 7 वाजता मंदिरात विडा अवसर केला। त्यानंतर मूर्तींना विशेष मंगल स्नान घालून चंदनाचा लेप उटी चढवण्यात आला। पंथीय संत, महंत, भिक्षुक व वासिकांनी मंदिराच्या भव्य प्रांगणात सकाळी 9 ते 12 व दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत प्रसाद, भगवान श्रीकृष्ण स्वामी यांच्या स्पर्श झालेले वस्तू वंदनाचा लाभ घेतला। यावेळी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे समूह स्वरात पठण करण्यात आले। श्री गुरुदेव दत्त, सर्वांना देव दत्त। दिनांक 3/7/2023 रोजी श्री दत्तात्रय संस्थान शिखर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री परमपूजनीय महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या चरणपादुकेच्या गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी 4 वाजता मंदिरात दत्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला। तदनंतर पूजा, आरती, त्याच्यानंतर पुन्हा पूजा, सवा प्रहार झाल्याच्या नंतर श्री महंत मधुसूदनजी भारती महाराज हे दत्त मंदिराच्या गर्भगृहात येऊन दत्त महाराजांचा अभिषेक व सर्व महंत यांच्या ज्या समाध्या आहेत मंदिराच्या बाजूला त्या समाध्यांचे पूजन करण्यात आले। तदनंतर महंत महाराज हे मंदिरात स्थापित असलेल्या गादीवर येऊन बसून त्यांचे गुरुपूजन करण्यात आले। हे गुरुपूजन सकाळी 7:30 वाजता करण्यात आले। तदनंतर महाराजांनी दैनंदिन जे दर्शन असते भक्त लोकांसाठी त्या दर्शनासाठी महाराज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दर्शनाला बसलेत। येथे आद्य शंकराचार्यांनी महंत या गादीची स्थापना करून भारती घराण्याला परंपरा दिलेली आहे। या घराण्यामध्ये या देवस्थानवर 4 घरे आहेत। त्या घरांची नावे मोठं हवेली घर, लहान हवेली घर, मोठे घोडे घर व लहान घोडे घर असे 4 घरं आहेत आणि या घराण्यामधूनच श्री महंत महाराजांची नेमणूक करल्या जाते। येथे आता जवळपास 7 संत हे ब्रह्मचारी संन्यासी आहेत। येथील अशी परंपरा आहे। गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय। संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।